त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. हा युतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवू. लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 20वा हप्ता कधी भेटणार, कोणाला भेटणार याची आतुरता उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आदित्यताई तटकरेंनी स्वतः सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. म्हणजे वितरणाला किती दिवस राहणार आहे सगळं तुम्हाला सविस्तर तुम्ही बघितलं ऑलरेडी व्हिडिओमध्ये, तरी सुद्धा मी तुम्हाला विथ प्रूफ सहित पुन्हा दाखवणार आहे. तारीख फिक्स झाली आहे का? येस लाडक्या बहिणींनो, तारीख फिक्स झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला सांगत आहोत की तारीख फिक्स झालेली आहे. 19 मार्च म्हणजे गुढीपाडवा दिवस, त्या दिवसापर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. तर ही आनंदाची बातमी आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक दुःखाची बातमी सुद्धा आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, या ज्या महिला आहेत, एका बाजूला आहे आदिताई तटकरे मॅम आणि दुसऱ्या बाजूला आहे रोहिणी खडसे मॅम, या एनसीपीच्या शरद पवार गटांच्या काय उमेदवार आहेत आणि त्यांनी विधानसभेमध्ये लाडक्या बहीण योजनेसाठी धोक्याची घंटी किंवा घंटा असा संबोधलेला आहे. काय हे सगळं प्रकरण नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अजून वितरणाला किती दिवस बाकी आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, आज आहे 14 तारीख. आज कोणत्याही पद्धतीमध्ये जीआर येणार नाही. येणार नाही म्हणजे नाही. मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवता जीआर येणार का, तर काल येणारच नाही म्हटलं होतं मी. आज येणार का? आज पण येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, दिवस कधी आहे रे? गुढीपाडवा. मी इतक्या कॉन्फिडेंटली का सांगतोय की तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार 19 तारखेला? कारण जे महाराष्ट्राचं महिला व बाल कल्याण विभाग आहे याच्या प्रमुखांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की 19 तारखेला गुढीपाडवेला लाडक्या बहिणींनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या अकाउंटला 1500 रुपये क्रेडिट केले जातील असं आपल्याला माहिती पडलं. आणि ही त्यांना कसं माहिती पडलं असेल? कारण की त्यांना सरकारी माध्यमांकडनं म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडनं माहिती पडलं असेल, म्हणून आपल्यापर्यंत ती माहिती आली आहे. मग सर जीआर कधी येणार? तर जीआर या 3 दिवसांमध्ये येतील. 16 तारखेला ऑलमोस्ट यायला पाहिजे जीआर, नाही आला तर 17 तारखेला येतील. 16-17 मध्ये जीआर येऊन तुमच्या अकाउंटला 19 तारखेला 101% पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार. हे आजच तुम्ही लिहून घ्या लाडक्या बहिणींनो, होणार म्हणजे होणार 19 तारखेला. मग आता मला इथे म्हणायचं आहे की आता हे जे 20वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा, हे सरकार असं का करत आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यायला पाहिजे, त्यानंतर मार्चचा हप्ता मार्च महिन्यामध्ये द्यायला पाहिजे. मग असं सरकार लेट का करत आहे हेच समजत नाही आहे. कारण एमपी हे एक राज्य आहे, तिथे त्या राज्य ज्या महिन्याचा पैसा आहे त्याच महिन्यामध्ये दिला जातो. पण महाराष्ट्रामध्ये असं का करताय सरकार? कुठे पैशाचा घोळ करताय का? याबद्दल माझ्या मनामध्ये तर भयंकर शंका उपस्थित आहे. कारण की हे सरकार अगदी जे बोगस सरकार आहे, नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो, बरोबर? लाडक्या बहिणींनो, आपल्याला 19 तारखेला भेटेल, पण हा जो 20वा हप्ता आहे यामध्ये ही बहिण्यांची संख्या कमी होतं का याकडे बघणं गरजेचं असेल. कारण मला तरी असं वाटत आहे की आता ज्या बहिणींना 19वा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, पण बाकीच्या बहिणींना हप्ता भेटेल का याची अजून काहीही म्हणजे काय म्हणतो आपण वेळ नाही आहे किंवा त्यांना भेटतीलच असं काही ठोस सबूत आपल्याकडे नाही आहे. कारण की त्यांनी सांगितलं होतं की ज्या बहिणींची ई-केवायसी एडिटचं ऑप्शन आहे, एडिट झाल्यानंतर आम्ही देऊ, पण ते 31 मार्च नंतर आहे. म्हणजे त्या बहिणींना अजून भेटणार नाहीये. म्हणून ज्या बहिणींना 19वा हप्ता भेटलाय त्याच बहिणींना हा 20वा हप्ता भेटू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला 19 हप्ते भेटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला बाकीचे हप्ते भेटलेले नाहीत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला कधीमध्ये गरज पडली तर आपल्याला सरकारला हे दाखवता येईल. त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आनंद भेटला असेल की आपल्याला 19 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्येच एक तुमच्यासाठी दुःखाची बातमी आहे की एप्रिल महिन्यानंतर एप्रिल मंथ नंतर लाडक्या बहिणींनो काय होणार आहे? 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणी खरोखर अपात्र ठरल्या का? 1 करोडहून जास्त, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं 1,05,00,000 बहिणी अपात्र ठरू शकतात. याची माहिती मी तुम्हाला त्या दिवशी दिली होती. आणि तरतुदीमध्ये 9,500 कोटीची घट होण्याचे कारण काय? शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता है, अभी भाड में जाए जनता. म्हणजे आपलं काम झालं आणि आता बाकी जनता कुठे गेल्या, बहिण्या कुठे गेल्या? पहिले आमच्या सख्या बहिणी होत्या, आता सावत्र बहिणी गेल्या का? अशी घणघणाट रोहिणी खडसे यांनी माहितीला सरकारवर घेतलेली आहे. म्हणजे काही ना काहीतरी पिकत आहे लाडक्या बहिणीनं. असंच नाहीये की बाबा विरोधी पक्ष सरकारला एवढं वटणीवर आणेल असं तर होऊच शकत नाही. किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा इतक्या बातम्या चालू आहे की बाबा इतक्या बहिणी अपात्र ठरू शकतात. भलेही आदी तटकरे मॅमनी फेसबुक पोस्टला सांगितलं असेल की या गोष्टी तथ्यहीन आहे, व्यर्थ आहे, याचा कोणताही संबंध नाही. पण लक्षात घ्या, जर असं कुठेतरी शिजत असेल, जहाँ आग लगी है वहां तो धुआं निकल नहीं वाला है की नाही? म्हणून मला सरकारला सांगायचं आहे, खरंच जर तुम्ही अपात्र करत असाल तर लाडक्या बहिणींना चुकीचे संदेश देऊ नका तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून. अन्यथा लाडक्या बहिणी
ऐकणार नाहीये. बघा, या रोहिणी खडसे मॅमनी आपल्या विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये काय म्हटलेलं आहे एकदा जाणून घेऊया. रोहिणी खडसे म्हणाल्या, की आता या क्षणाला विधिमंडळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी भाषणं केली आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणी अपात्र ठरवले. हा सरकारचा दुपटीपणा आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या योजनेची आज परिस्थिती काय? निवडणुकी होती तेव्हा शासनाने लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीवरचे प्रेम कमी होऊ लागले आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता है, अभी भाड में जाए जनता, अशा शब्दावर शासनामध्ये हल्लाबोल केला. आणि त्यांनी स्वतः काही आकडेवारी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे लाडक्या बहिणींनो. बघा, रोहिणी खडसेंनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. सुरुवातीचे लाभार्थी 2 किती 53 कोटी, म्हणजे त्यांनी ही आकडेवारी विधिमंडळामध्ये मांडली आहे बरं, असं नाही की बाहेर कुठे मांडली आहे. म्हणजे काही ना काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे. 2.53 कोटी बजेट होतं याच्यापूर्वीचं लाडक्या बहिणींनो 42,000 करोड, बरोबर, दिले होते. आणि त्याच्यानंतर 600 आय थिंक 610 कोटी पुन्हा 6,100 कोटी पुन्हा मंजूर केले होते. जर टोटल बजेट बघायला गेलं तर ऑलमोस्ट आपण अप्रॉक्सिमेट पडू शकतो 48,000 कोटी, बरोबर, 48,000 कोटी. आणि आता जर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल, बजेटमध्ये मंजूर झाली जी अमाउंट आहे 26,500 कोटी. 26,500 कोटी म्हणजे बघा ना, याच्या अर्धीच आहे. 42,000 याच्या ऑलमोस्ट अर्धीच आहे. आणि नंतर जर तुम्ही 6,100 कोटी या लाडक्या बहिणी योजनेसाठी पुन्हा देत असाल तर मान्य आहे, तुम्हाला एक्स्ट्रा लागले होते म्हणून तुम्ही दिले. पण आता जर आपण बघायला गेलो लाडक्या बहिणींनो, आता जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला वाटतं का की सरकार पुन्हा इतका डबल पैसा या योजनेला लावेल? मला तर वाटत नाही. म्हणून या रोहिणी खडसे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे, इतक्या बहिणींचा लाभ बंद होणार म्हणजे होणार. तर मला हे म्हणायचं आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका. लाभ बंद होईल म्हणजे होईलच. अनेक लाडक्या बहिणी, मी तर म्हणतो कोटीमध्ये नाही पण लाखोमध्ये तर लाडक्या बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण एवढ्या ठरू शकतात का हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. कारण एवढ्या जर बहिणी अपात्र ठरल्या तर सरकारला याचा दणका बसणार आहे. बरोबर? दणका बसेल म्हणजे बसेल. आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, की सरकारने 48,000 करोड रुपये लाडकी बहीण योजनेसाठी लाभवले आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं, तर याच्यामध्ये सुद्धा सरकारने अनेक बहिणींना अपात्र केले आहेत बरं. कारण तुम्ही जर बघितलं असेल, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. त्यामध्येच जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. तर याचा अर्थ तर असा नाहीये, की सरकारला हा जो पैसा आहे, ती कुठे निवडणुकीसाठी वापरला. तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, हे जून, जुलै, ऑगस्टमध्ये सरकारला करप्शन पाहिजे होतं, पैसा पाहिजे होता, है ना, निवडणुकीसाठी. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी इथे सुद्धा सरकारला पैसा पाहिजे होता. म्हणून तर काही घोटाळा केला नाहीये सरकारने. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, आणि तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की जर सरकारला एवढे पैसे पाहिजे आहेत 2,53,00,000 बहिणींना लाभ देण्यासाठी, तर लाडक्या बहिणींनो, आता सरकार असं करू शकतं का? जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, जून, जुलै, ऑगस्टमध्ये तुम्हाला अपात्र करतं, तर लाडक्या बहिणींनो, आता तर निधी कमी आहे. तर आता खरंच तुम्हाला तितका लाभ भेटू शकतं का? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग अजून अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना पैसे आले नाही आहेत, जून पासून नाही आलेले आहेत किंवा नोव्हेंबर पासून आले नाही आहेत, त्यांना पेंडिंग लाभ भेटणार आहे. मला सांगा, सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेलं आहे. तर खरंच लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ मिळणार का हो? पेंडिंग लाभ मिळणार नाही म्हणजे नाही. कुणीही म्हणेल लाडक्या बहिणींनो, तर विश्वास ठेवू नका. कोणताही युट्यूबर सांगत असेल पेंडिंग लाभ मिळेल तर नाही. मग वितरणाला किती दिवस आहे लाडक्या बहिणींनो? वितरणाला दिवस बाकी आहे ऑलमोस्ट. आजची 14 तारीख, तर 5 दिवस वितरणाला बाकी आहे. म्हणजे 19 फेब्रुवारीला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होईल. ही आनंदाची बातमी आहे, कारण की तारीख सुद्धा फिक्स आहे. पण धोक्याची घंटा सुद्धा लाडक्या बहिणींनो तुमच्या आहे. असं रोहिणी खडसे मॅमनी म्हटलेलं आहे, की लाडकी बहीण योजनेमध्ये जी संख्या आहे लाडक्या बहिणींची ती कमी होणार म्हणजे होणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तर नक्की लाडक्या बहिणींनो शेअर करा, चॅनलला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.